तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। जे म्हणतायत ना, बघा, जे म्हणतायत ना त्यांच्या कार्यकाळामध्ये बरोबर आहे, रुपाली चाकणकर का आत्ता अध्यक्ष आहे का, तिची सेकंड टर्म आहे बरोबर। आता जितक्या बोलतायत त्यांच्याच लोकांनी तिला बसवलंय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी, कळलं का? त्यावेळेला कोण नाही बोललं। याच्या आधीच्या पण जितक्या अध्यक्ष झाल्या त्या कुठल्या कुठल्या पक्षाच्या होत्या बरोबर। मग आता याच विषयावरती आक्षेप का? त्यामुळे थोडंसं मागे जाण्याची गरज आहे डिमांड करणाऱ्यांना, कळलं? आता ती राजकीय पक्षाची असावी का नसावी हा आणखीन चर्चेचा भाग आहे, पण ज्या आत्ता म्हणतायत की ही नको, कारण का तर ही राजकीय, अरे ती तुमच्याच पक्षात होती, लक्षात आलं? तुम्ही सगळ्यात तिच्या अवतीभोवती होतात, ती तुमच्याच पक्षात होती। पर्सनल लेवलला जाऊन टीका टिप्पणी केली जाते, मेकअप करतात, रील्स बनवतात। अरे बाबा, मी काय म्हटलं, आमच्या सगळ्यांच्या 7 कुळांचा उद्धार रोज होतो, त्याला काय करणार आम्ही? म्हणून काम करायचं सोडायचं? जे आम्हाला बोलतायत आमच्या वैयक्तिक, आमच्या कॅरेक्टरवर बोललं जातं, आमच्या परिवारावर बोललं जातं, काय नाही बोललं जात हो, काय नाही बोललं जात। पण आता काय करायचं? काम करायचं सोडून द्यायचं? पण हे जर मेकअप पॉलिटिक्स होत असेल तर याला उत्तर कसं? मला हेच सांगायचंय की बोलणाऱ्या कोण, आलं का लक्षात? आणि मला असं म्हणायचंय, ज्या वेळेला मी एका व्यक्तीच्या, एका मुलीच्या कपड्यांवरती प्रश्न उठवलेला आठवतं का तुम्हाला? हा, की कपडे कसे घालते बरोबर, त्याच्यावर याच होत्या बोंब मारणाऱ्या, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, काय घालायचं तिचं ती ठरवेल। मग हिला द्या ना व्यक्ती स्वातंत्र्य, करू दे, तिला काय करायचंय ती घालते, तुम्हाला आवडतं तुम्ही घाला तशा साड्या, कुणी थांबवलंय? जर मी ज्या वेळेला एखाद्याच्या कपड्यांवरती आक्षेप घेतला त्यावेळेला याच सगळ्या होत्या आणि मला आठवण करून देत होत्या संविधानात काय सांगितलंय। आता संविधानात हे तर नाही सांगितलं सिल्कची साडी घालायची का कॉटनची घालायची, बरोबर ना? केसांना रंग करायचा का पांढऱ्या केसांनी यायचं? अरे वो कर रही है तुम भी करो यार, कोणी थांबवलंय तुम्हाला? त्यामुळे हे ज्या पातळीला चाललंय याच्यामध्ये आता तुम्ही मला सांगा, फोकस काय आहे? हुंडाबळीच्या केसेस, फोकस काय आहे? राज्यातल्या पोरी मरतायत, फोकस काय आहे? की ज्या यंत्रणा आहेत त्या मजबूतीने केल्या पाहिजेत, मजबूतीने त्यांनी काम केलं पाहिजे। आणि विषय कुठं चाललाय हे लक्षात घ्या। आज रुपाली चाकणकर नसती, दुसरी कोणतरी असती, काय केलं असतं? आणि म्हणून कुठल्या तरी व्यक्तीला टार्गेट करण्यापेक्षा त्या संस्थेला बळ कसं देता येईल याचा विचार केला पाहिजे। आणखीन पुढे जाऊन सांगायचंय, संवेदनशील म्हणवणाऱ्या सगळ्या नेत्या असतील सुद्धा त्या, पण मला छोटीशी आठवण करून द्यायची आहे। यांच्याच सरकारमध्ये बरं का, आपली हिंगणघाटची निर्भया तुम्हाला आठवत असेल, जिला अख्खी उभी जाळली पेट्रोल टाकून, तिचं प्रेत, तिची बॉडी ही दहनासाठी लोक नेत नव्हती। त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कलेक्टरांकडनं काही मागण्या लिहून दिल्या, ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या या आम्ही पूर्ण करू। त्याच्यानंतर 1.5 वर्ष यांचं सरकार होतं, मला आवर्जून सांगायचंय 1.5 वर्षाच्या सरकारमध्ये दीपाली एकही मागणी पूर्ण केली नाही। ज्या वेळेला महायुतीचं सरकार आलं तेव्हा देवेंद्रजींच्या माध्यमातून त्या परिवाराला बोलवून उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता ही महायुती सरकारने केली आहे। आणि म्हणून अतिशय जबाबदारीने मी तुम्हाला सांगते, येणाऱ्या दिवसामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार आणि महिलांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या संस्था यांना बळकटी द्यायचं काम हे सरकारच्या माध्यमातून होणार आहे। ज्यांना राजकारण करायचंय, ज्यांना टीका करायची आहे ती त्यांना करू द्या। आम्हाला असं वाटतं की आपण आपल्याला जे काही आपला अनुभव आहे तो त्या ठिकाणी मांडावा। आणि नीलमताईंनी त्या ठिकाणी चांगली एक बैठक घेतली, इनिशिएटिव्ह घेतला त्यांनी की सगळ्यांनी एकत्र आणि सगळ्यांना बोलवलं होतं। ज्यांना बोलवलं होतं त्यातल्या काही आल्या, काही नाही आल्या, काही तुमच्याकडे आल्या। त्यामुळे शेवटी बूमवर बोलून काही न्याय मिळत नसतो, फक्त बूमवर बोलून सरकारी मसुदे पण बनले जात नाहीत।
त्यासाठी चर्चा करावी लागते, सगळ्या घटकातल्या महिलांशी बोलावं लागतं, जे आज उपसभापती ताईंनी केलंय. आणि छोट्या खेड्यातून आलेली आमची सामाजिक कार्यकर्ता ही त्या ठिकाणी वोकल झाली, खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. जे होत नाही त्याच्यावरही चर्चा झाली आणि येणाऱ्या दिवसामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या पूर्ण करून चांगल्या पद्धतीने महिला आयोग आम्ही महिलांसाठी त्या ठिकाणी राबवू, अशी शाश्वती सुद्धा रुपाली चाकणकर यांनी दिलेली आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.